12 वर्षीय सोहमच्या संशोधनाची वर्ल्ड रेकॉर्ड्स संस्थांमध्ये नोंद। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील सोहम सागर पंडित या अवलियाच्या कार्याची 5 देशांमध्ये विश्वविक्रमी नोंद झाली आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस इंडिया यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च चॅलेंज 2021 या उपग्रह बनवण्याच्या विश्वविक्रमामध्ये सहभागी होऊन सोहमने जगातील सर्वात कमी वजनाचे 25 ते 80 ग्रॅम वजन असणारे 100 उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर सायंटिफिक हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहेत। सोहमने आपले कौशल्य दाखवल्याने सध्या त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्याचबरोबर त्याच्या कार्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, असिस्टंट वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इत्यादी संस्थांमध्ये नोंद करण्यात आली आहे। सोहमच्या या अनोख्या कार्यामुळे सोहम हा शिरूर तालुक्याचे नाव इतर देशांमध्ये पोहोचवणारा सर्वात कमी वयाचा अवलिया ठरला आहे। तसेच सोहमच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारकडून पोस्ट तिकिटावर सोहमचा फोटो छापला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। गेल्या वर्षी डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशनतर्फे पेलेट क्यूब चॅलेंज रिसर्च 2021 तर्फे हा उपक्रम राबवला गेला आणि याचे 5 सर्टिफिकेट्स प्राप्त झाले आहे। हे एक विश्वविक्रम झालेला आहे आणि जो माझा विद्यार्थी आहे सोहम पंडित आणि माझी मुलगी ऋतुजा शेजवळ या दोघांचे मी लिंक भरली होती आणि त्याच्या 5 कार्यशाळा झाल्या आणि रामेश्वरममधून याचं प्रक्षेपण हेलियम बलूनद्वारे करण्यात आलं। त्यासाठी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पत्राद्वारे आणि फोनद्वारे शुभेच्छा दिल्या। गेल्या वर्षीचं हे उपग्रहाचे जे प्रक्षेपण झालं रामेश्वरम इथून, त्याच्यातच म्हणजे आम्हाला तर काही माहितीच नव्हतं। वर्ग शिक्षकांनीच त्याचं सगळं प्रोसेस पूर्ण केली आणि ज्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा असा उपग्रह आहे बनवलेला, हा रामेश्वरमतून सोडणार आहे, त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस डोळ्यांनी पाहिलं त्यावेळेस खरंच आम्हाला आनंद झाला आणि त्याबद्दल म्हणजे एक जागरूकता निर्माण झाली आमच्यात सुद्धा की बाबा सायन्स एवढं पुढं असलं। मागल्या वर्षी आमच्याकडनं ते सॅटेलाईट बनवून घेतले गेले आणि ह्या वर्षी ते सॅटेलाईट सोडण्यात आले आणि आम्हाला 5 त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड भेटले गेले आहेत व त्याचं प्रमाणपत्र पण आम्हाला भेटलं गेलं आहे। ह्याचे श्रेय मी माझ्या मॅडम, आई वडील व सर्व मित्रपरिवाराला देऊ